नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या नवीन शासन निर्णयामध्ये तब्बल 12 मोठे बदल झालेले आहेत। तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरला नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे 12 मोठे बदल माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण या बदलानुसार तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो किंवा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे ही व्हिडिओ सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याने व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 12 बदल झालेले आहेत आणि या 12 बदलांसंदर्भात 12 जुलै 2024चा हा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की कुटुंबाची व्याख्या नेमकी काय, म्हणजे जे कुटुंब ठरवलं जात होतं त्या कुटुंबामध्ये कोणकोणती लोक असतील किंवा कोणकोणती व्यक्ती जर असतील तर त्यांचे कुटुंब होतं। त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या अशी केली, पती पत्नी आणि अविवाहित मुलं मुली हे जर असतील तर एक कुटुंब असं विचारात धरलं जाणार आहे। त्यानंतर दुसरा बदल असा आहे, नवविवाहित ज्या महिलांच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणं शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। त्यानंतर तिसरा बदल असा आहे किंवा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात असलेली महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत। म्हणजे बाहेरची जर महिला असेल आणि तिच्याकडे काहीही कागद नसतील 15 वर्षापूर्वीचं, तर पतीचं 15 वर्षापूर्वीचं कागदपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे। यानंतर बँकेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे पोस्टाचं खातं जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजे ऑफलाईन अर्ज असेल आणि ऑफलाईन अर्ज असल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो काढण्याची म्हणजे त्या ठिकाणी सक्ती होती, परंतु आता असं केलं आहे की तुम्ही जर तुमच्याकडे अर्ज असेल तर तुम्ही त्या अर्जावरील जो ऑफलाईन फोटो असतो, पासपोर्ट साईज फोटो जो चिपकवलेला असतो त्याचा सुद्धा फोटो तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करू शकता। त्यानंतर सदर योजनेत नागरी किंवा ग्रामीण भागातील बालवाडी अंगणवाडी सेविका किंवा MULMचे समूह गट किंवा CRP किंवा मदत कक्ष प्रमुख असतात अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे। म्हणजे ही जी लोक आता जी मी नावं घेतली त्यांच्याकडे अर्ज तुम्हाला सादर करायचे तेव्हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करून देणार आहेत। त्यानंतर केंद्र शासनाचे विविध शासकीय योजना म्हणजे PFMS DBT किंवा PM किसान किंवा पेन्शन किंवा PM सुविधा किंवा JSMY किंवा PMYVY हे जे योजना जी लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरणार आहेत। त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिफिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। म्हणजे जर तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही, परंतु फक्त तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे किंवा अर्ज भरून द्यायचा आहे। 8वा सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीवरती जेवढेही कर्मचारी आहेत किंवा ग्रामस्तरीय ज्या समिती स्थापन केलेल्या आहे तर त्या सर्व लोकांनी सदर समितीचे संयोजक, ग्रामसेवक, सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन
या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी। ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावे। म्हणजे जर या लोकांनी तुमच्याकडून ऑफलाईन अर्ज घेतले असतील तर त्यांची जबाबदारी आहे की ते ऑनलाईन करून देणं। त्यानंतर 9वा मुद्दा असा आहे की ग्रामस्तरावरील ज्या समित्यांमार्फत जे अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीची प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करून दाखवावे। जर कोणाचे कागदपत्र अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी ते मिळणार आहेत। ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी ही जी माहिती दिली ती। त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे अशा पद्धतीने सूचनासुद्धा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत। आणि 10वा मुद्दा असा आहे की शासन निर्णय 5/7/2024 अन्वयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ+ किंवा ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका स्तरावरील तालुका समिती किंवा ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली। या समितीनुसार सर्वांकडून कागदपत्र लवकरात लवकर जमा करण्यासंदर्भात सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे। आणि 11वा मुद्दा असा आहे की तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवावे। म्हणजे तालुक्यामधून जे काम येतं त्या कामकाजावरती जिल्हास्तरीय समितीने लक्ष ठेवून जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहे। आणि 12वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या बालवाडी सेविका आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदत कक्ष प्रमुख आहेत किंवा आशा सेविका आहेत, सेतू सुविधा केंद्र आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षक आहेत किंवा ग्रामसेवक आहेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर 50 रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो 1 पासून तर 12 पर्यंत असे नवीन बदल या ठिकाणी झालेले आहेत। जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। याच पद्धतीने तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। या बाबतीत हा शासन निर्णय या ठिकाणी शासनाने जाहीर केलेला आहे। मित्रांनो सदर शासन निर्णय तसंच सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।